तर एकदा सांगितलं फोटो वापरू नका, जो फोटो वापरेन त्याला पाडा। तर नवी मुंबईमध्ये दादा अशा प्रकारचे तुमचे सर्व बॅनर्स लावून मराठा समाजाचे मत आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय। मी तर एकदा सांगितलं फोटो वापरू नका, दुसऱ्यांदा सांगितलंय जो फोटो वापरेन त्याला पाडा। विधानसभा निवडणुकीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपला कोणताही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला नाही। मात्र आज असा आरोप होतोय की ऐरोली मतदारसंघात कोणत्याही उमेदवाराला समर्थन दर्शवलेलं नसतानाही त्यांच्या नावाचा आणि फोटोचा निवडणूक प्रचारात वापर करून पूर्णपणे मराठा समाजाचा मला पाठिंबा आहे असं चित्र दर्शवलं जात आहे। त्यामुळे कुठेतरी मराठा वोट बँकसाठी मराठा समाजाची दिशाभूल ही केली जात असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे यामागची सत्यता जाणून घेण्यासाठी जेव्हा याविषयी मनोजदादा जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेतली तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलंय की मी कुणालाही निवडणुकीत पाठिंबा दर्शवलेला नाही। उलट पक्षी जो माझ्या फोटोचा निवडणुकीत प्रचारात वापर करेल त्याला एकदा सांगितलंय की फोटो वापरू नका, मात्र दुसऱ्यांदा आपण फोटो वापरणाऱ्याला निवडणुकीत पाडा अशी भूमिका जाहीर केली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः हे स्पष्ट केलंय की आपला कोणत्याही उमेदवाराला जाहीर पाठिंबा नाही। त्यामुळे त्यांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करून कुठेतरी दिशाभूल होत असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे। तर नवी मुंबईमध्ये दादा अशा प्रकारचे तुमचे सर्व बॅनर्स लावून मराठा समाजाचे मत आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय। मी तर एकदा सांगितलं फोटो वापरू नका, दुसऱ्यांदा सांगितलंय जो फोटो वापरेन त्याला पाडा। मी पाठिंबा दिला नाही, कोणत्या अपक्षालाही दिला नाही आणि राज्यात कोणालाच पाठिंबा दिलेला नाही। मी काय सांगितलं बाबा आपल्याला निवडणूक लढायची नाही, फॉर्म काढून घ्या। मग माझ्या ऐकण्यात होते, माझ्याशी निष्ठावान होते, माझ्या समाजाशी निष्ठावान होते, त्यांनी फॉर्म काढले। आता नाही काढणार तर प्रचार करीत बसू का? आणि मग काढणारांना यांचं योगदान नाही का? यांना काय उत्तर द्यायचं? मी तर एकदा सांगितलंय फोटो वापरू नका, दुसऱ्यांदा सांगितलंय जो फोटो वापरेन त्याला पाडा। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।